अहिल्यानगर जिल्ह्यात 2 कोरोनाबाधित रुग्ण आढळलेत। एका जणावर शहरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर दुसऱ्याला पुण्याला हलवण्यात आले। एक रुग्ण 75 तर दुसरा रुग्ण 55 वयोगटातील आहे। कोविड रुग्ण आढळून आल्याने जिल्हा रुग्णालयात आता अतिदक्षता विभागात 10 बेड राखीव ठेवण्यात आलेत। उपाययोजना म्हणून प्रत्येक गावामध्ये सर्वेक्षण सुरू करण्यात आले तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चव्हाण यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली। पेशंट पॉझिटिव्ह आलेले आहेत। एक 74 वर्षाचे बाबा आहेत आणि दुसरा एक पेशंट त्याला निमोनियाचे लक्षण होते म्हणून पुण्याला रेफर केला आहे। हे 2च्या नंतर आपल्याकडे काही आणखी आढळून आलेले नाहीत। आणि सध्या जे वातावरण आहे हे फ्लूचं वातावरण आहे। या फ्लूच्या वातावरणामध्ये फ्लू लाईक सिम्पटम्स म्हणजे इन्फ्लुएन्झा, फ्लू, त्यानंतर हे व्हायरल फीवर, त्यानंतर कोविड रिलेटेड जे काही आहेत ते या दिवसामध्ये येतच असतात। आयसीयू लागणारे पेशंट आहेत त्यांच्यासाठी 10 बेड रिझर्व्ड आहेत। सध्या आपल्या सिव्हिलमध्ये एकही पेशंट ॲडमिट नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।